तुमचे आबासाहेब मोहिमेवर गेले तरी कधी कुटुंब कबिल्याला विसरायचे नाहीत. खलिता पाठवायचे, एक आम्हाला आणि एक तुमच्या आऊसाहेबांना. आम्हाला चंदनाच्या परिमळाचा आणि जिजाबाईंना कधी बकुळ, कधी मोगरा. आता तुम्ही 3 खलिते पाठवायचे, लक्षात ठेवा. एक आम्हाला, एक तुमच्या आऊसाहेबांना आणि एक तुमच्या मंडळींना. नाही, आम्ही असं म्हणू की आता इथून प्रत्येक पावलावर एकच माता लक्षात ठेवली तरी चालेल. धरणी माता मुलुखाची माता आहे म्हणजे सगळंच आलं. यशस्वी व्हा, पराक्रम गाजवा, तुमच्या आबासाहेबांचा मान मरातब वाढवा आणि आपला मुलुख वाढवा. काळजी घ्या. हे आम्ही तुम्हाला म्हणायला हवं. काळजी घ्या. आणि आता स्वप्नात सुद्धा पुन्हा वार करू नका. चला निघूया. संभाजीराजे, आता तुमचे थोरले आबासाहेबच तुम्हाला उत्तर देतील. त्यांनाच विचारा. थोरले आबासाहेब म्हणत होते की गड उतरताना होशियारी बाळगावी लागेल, पण आम्हाला तर कुणीच अडवलं नाही आणि कुणी रोखलं सुद्धा नाही. संभाजीराजे, आता या गोष्टीची सवय करून घ्या बरं का. ते भोसले जिथं जातात आणि येतात तिथं त्यांना अडवणारा आणि रोखणारा अजून कुणी जन्माला आलेला नाहीये. हा आम्हाला टोमणा होता. अहो नाही नाही नाही, आम्ही कौतुकानं बोललो. अहो खरंच कौतुकानं बोललो, मनात काही कटुता नाही. पण थोरले आबासाहेब, तुम्ही आम्हाला अजून जबाब नाही दिला. त्याचं काय संभाजीराजे, एक तर बेडा सायलावलाय, त्यात अर्ध्याहून अधिक माणसं गेलेली आहेत. आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे असं की तुम्ही आता निजामशाहीमध्ये येताय यावर सगळ्यांचा विश्वास बसलेला आहे. पण आबासाहेब, तुम्ही आमच्या सोबत आहात हे पक्क ना? पक्क? अहो असं काय म्हणताय, अगदी मूर्तब केलंय असं म्हणा ना. मग थोरले आबासाहेब, तुम्ही आमच्या संगे चला. आम्ही पहिल्यांदाच मोहिमेवर निघालोय. हो का? अरे वा. पण आमची मोहीम जरा वेगळी आहे. वेगळी? ती कोणती? निजामशाहीतील सगळ्या मराठा सरदारांना एकत्र करायचं आणि मग आम्ही निजामशाही सोडू. तोवर आम्ही दर्याखान रोहिल्याचा पाडाव केला असेल. येतो आबासाहेब. यशस्वी व्हा. एवढा आभाळभर आनंदाचं चांदणं पसरवशील असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. हे काय? निवेद. एवढाच? अहो, तुम्हीच तर मधल्या बाईंना म्हणाला होतात ना की रीत म्हणून नैवेद्य दाखवायचा म्हणून. भीतीचे काळे ढग जोवर सरत नाही तोवर पंचपक्वानाचा निवेद नको. मग आता मधल्या बाईंना जाऊन सांगा
किमान 15 पक्वानांचा निवेद हवाय. काय 15? म्हणजे नक्कीच आनंदाची वार्ता आलीये. आल्या आहेत यमुनाबाई, आनंदाच्या वार्ता आल्या आहेत. 1 नाही 2 नाही 3 वार्ता आल्यात. जाऊन सांगा. हो सांगतोच. म्हणजे आम्हाला नाही सांगणार ना? तुम्ही विचारलं कुठं? बरं बरं सांगतो, पण तुम्हीच सांगा 3 पैकी आधी कुठली सांगू? आधी स्वारींची वार्ता सांगा. त्यांचीच काळजी सगळ्या गडीला आहे. कुणाच्या जिभेला चव नाहीये की जगण्याची उमेद नाहीये. त्यांचीच वार्ता आधी सांगा. जाधव भोसले मनाने एक झाले. स्वारींचं आणि शहाजीराजांचं मनोमिलन झालं. काय सांगता? हो, आता कोणाचंही कुंकू एकमेकांच्या तलवारींच्या टोकावर असणार नाही. हो ना. जिजांना सुद्धा केवढा आनंद झाला असेल. हो तर, आणि दुधात साखर आणि केशर सुद्धा मिसळावं अशा आणखीन 2 वार्ता आहेत. कुठल्या? अहो, आपल्या जिजा पुन्हा आऊ होणार आहे. आणि सांगू का? आणि जिजा सासूबाई साहेब झाल्यात. आपल्या जिजा? अहो, अहो, कालपर्यंत परकरत बागडणाऱ्या त्या आता सासूबाई साहेब झाल्या. स्वारींनी आम्हाला दौलताबादला बोलावलं म्हणून, नाहीतर आम्ही आधीच शिवनेरी गाठली असती. दौलताबादला बोलवलं तुम्हाला? आम्हाला बोलावलंय. ह्यात जरा धार आहे का धाकल्याबाई? नाही, पण आम्ही ना तुमच्या मनातली अढी आत्ताच दूर करतो बघा. मागल्या वेळी तुम्हाला जसं एकटीला बोलावलं होतं तसं काही आम्हाला बोलावलं नाही. आमच्या बरोबर तर बाई अचलोजी राजे, राघोजी राजे, बहादूर राजे एवढंच नाही, यशवंत राजे सुद्धा आहेत. त्यांना बरोबरीने घेऊन जातोय हो आम्ही. आम्ही आधी मधल्या बहिणा जाऊन सांगतो हे पंचपक्वानांचं. या सगळ्या आनंदाच्या वार्ता त्यांना सांगितल्या ना, तर त्या आनंदाने दबूनच जातील. आलंच. रेणुके, एवढ्या वर्षानंतर आनंदाचं उधाण आलंय. याला कोणाची दृष्ट लागू देऊ नकोस ग. सुनबाई, सासूबाई साहेबांचा हात झिडकारण्याची तुमची हिंमत कशी झाली? तुमच्या आऊ साहेबांनी सासूबाई साहेबांशी कसं वागायचं हे शिकवलं नाही वाटतं?
छानच झालं की उगीच जुन्या पद्धतीनं शिकवलं असतं तर तुम्ही आम्हाला घाबरला असतात. म्हणजे मला काही कळलं नाही. घाबरायला हवं की नको? अजिबात नको. असं समजा की तुम्हाला एक मोठी मैत्रीण मिळाली आहे. अय्या हो, खरंच? हो तर तुम्हाला ठाऊक आहे, तुम्ही जशा हट्टी आहात ना, आम्ही तशाच होतो. आम्हालाही तुमच्यासारखी गोड मैत्रीण हवी होती. काय हो, असं काय बघताय? विश्वास बसत नाहीये? थांबा. तुम्ही आम्हाला अजून तुमची मैत्रीण समजत नाही आहात. नाहीतर तुमची कळी का कोमेजली आहे हे तुम्ही आम्हाला लगेच सांगितलं असतं. सांगू? खरंच सांगू? संभाजीनगरनी जाऊ नये. चुकलं. स्वारींनी जाऊ नये म्हणून सांगत होतात. आणि जाण्याची वेळ आल्यावर हसत मुखानं निरोप दिला, असंच ना? कारण जाणाऱ्याचे पाय जड होऊ नये म्हणून असं वागावंच लागतं. आम्हाला नाही बाई असं जमणार. अगं बाई, असं म्हणजे कसं? आधी नाही, नंतर हो. असं रंग बदलणं आम्हाला नाही जमणार. जयंतीबाई, याला रंग बदलणं नाही म्हणत, याला परिस्थिती स्वीकारणं म्हणतात. हे स्वीकारणं असतं ना, ते थोडं कठीण असतं, पण ते स्वीकारलं नाही तर पुढची वाटच दिसत नाही. असलं आम्हाला कोणी शिकवलं नाही. ते कुठल्याही स्त्रीला शिकवावं लागत नाही. गळ्यात मणिमंगळसूत्र बांधलं की ते आपोआप अंगवळणी पडतं. म्हणजे आम्हालाही आपोआप येईल? हो. आम्हाला आमच्या आबासाहेबांनी सांगितलेलं आठवतं की संघर्ष प्रवाहाचा असतो. पण आता समजतंय, संघर्ष फक्त प्रवाहाचा नसतो, तर आवर घातलेल्या काठांचाही असतो. आवर घातलेले काठ? आम्हाला सांगा, पाणी कसंही वाहून चालेल का? काठ आला की थांबणं आलं, हो की नाही? आता बघा, आपण इथं पाण्यात पाय सोडले, ते काठांनी पाणी आवरून धरलंय म्हणूनच ना. हे काठ की नाही, पाण्याचं सौंदर्य कसं वाढेल ते बघते. आपणही तेच करायचं. पण संभा, स्वारींना आम्ही उंच उंच झोकं घ्यायला शिकवणार होतो, ते राहिलंच ना. आता कधी शिकवणार? ते आल्यावर. तोवर आम्ही काय करणार? आम्हाला काहीच सुचत नाही. आम्ही सांगू? तोवर तुम्ही अशी एक गोष्ट शिका
की तुमची स्वारी आल्यावर तुम्ही त्यांना दाखवू शकता आणि ती बघितल्यावर तुमची स्वारी चकित होईल. स्वयंपाकातलं काही? हा, स्वयंपाकातलं शिकाच, पण त्यानं तुमची स्वारी चकित होईल का? समजा ते म्हणाले की यात काय, हे तर यायलाच पाहिजे, तर मग असं काय आहे ज्याने ते चकित होतील? तलवार चालवणं. ते जर तुम्ही शिकलात तर तुमची स्वारी चकित होईल, हो की नाही? आपको तो हुजूर हम निकल भी चुके थे, मगर कासिम खान आ गए और फिर वहां जाने की क्या जरूरत नहीं समझी? हाँ हुजूर, आपके लिए खुशखबर लेके आया हूँ। लखोजी राजे ने शाहजी राजे को निजाम शाही का परचम बुलंद करने के लिए मना लिया है। वो आ ही रहे। इनके साथ साथ आपने भी अपनी अकल गिरवी रखना शुरू कर दिया क्या? हुजूर, ये बात खुद लखोजी राजे ने बताई है। हाँ तो क्या हुआ? वो अपना उल्लू सीधा करने के लिए आपसे झूठ नहीं बोल सकते क्या? कसूर की मुआफी चाहता हूँ हुजूर। और पति मियां, शाहजी राजे आने पर आप कब से जश्न मनाने लगे? पहले तो अंगारे फूटते थे। हुजूर, हमने आपसे वादा किया है, हम शमशीर से बात करेंगे, वो यहाँ आएंगे तो उन्हीं से बिस्मिल्लाह करेंगे। और ना आए तो? ये ख्याल भी आया था हुजूर, आदिल शाही का एक समय का सरलश्कर और अब खुद का तख्त जिसने बनाया, वो ऐसी हरकत नहीं कर सकता। हमने ऐसा ही सोचा था, पर क्या उसे खबर लग गई है कि फतेह खान को रिहा किया है और डर कर वो निजाम शाही में आ रहा है, ये कहना चाहते हो? नहीं हुजूर, मगर लखोजी राजे का भाई हमारे कब्जे में है। लखोजी ऐसा नहीं कर सकते। ऐसा करेंगे तो वो जानते हैं उसका नतीजा क्या होगा। कब आ रहे हैं? हुजूर, राखी का नजराना नजर करने आऊंगा, ऐसा लखोजी राजे ने कहा। कब है राखी? एकल्याच आसू गाळतायत, म्हणजे नक्कीच संभाजीराजा मोहिमेवर गेला असणार. जिजाका, म्हणजे ह्यो आठव संभाजीराजांचा नाही तर सिंदखेडचा आहे. जिजाक्का, राघोजी राज, बहादूर राज, अचलोजी राज, समध्यांचा आठव येतोय नव? मनगट आहे. राखी बांधा, कसदिल होऊ न कसा. खुमाजी काका, एकानं तरी बहिणीच्या आठवण इकडे यायचं ना. अव जिजाक्का, थोरल्या धन्यांनी समध्यांना दौलताबादला बोलिलं आहे, मग कसे येणार? सगळे होय. बघा, आम्हाला तर ठाऊकच नव्हतं. तुमच्यामुळं कळलं तरी.
रेणुका माते, शंभू महादेवा, आमच्या सगळ्या दादासाहेबांना यश द्या, कीर्ती द्या. आम्ही रागवणार नाही. आता ते येतील तेव्हा आमच्यासाठी राखी पौर्णिमा असेल. आमच्यासाठी इथं पाठीराखा दिलाय. तो आम्हाला सावलीपेक्षा जास्त सोबत करतो. आमच्या डोळ्यातून अश्रूंचे थेंब सांडण्यापूर्वी धावत येतो. ये तुम्हारे लिए और ये तुम्हारे लिए. बादशाह हजरत का इकबाल बुलंद रहे. इन्हें देख रहे हो? अकल नहीं है? अपने दायरे में रहो. बादशाह हजरत के सामने आने की जरूरत कैसे की? चलो निकलो. उन पर चिल्लाने के लिए नहीं बुलाया. तस्लीम पेश करो. जो काम आपको करना था इन्होंने किया है. तस्लीम पेश करो. खशमों ने क्या खबर लाई है जानते हो? शाहजी राजे नहीं आएंगे, वो भाग गए. अब लखूजी राजे के भाई जगदेव को रिहा मत करना. हुजूर, आपके हुक्म से लखोजी राजे जैसे ही दौलताबाद आ गए, जगदेव को हमने रिहा कर दिया. अब तो लखोजी राजे दरबार पहुंचने वाले हैं. अच्छा, अब इरादा क्या है? हुजूर, आपकी इजाजत हो तो लखोजी राजे को इस गलती की सजा भुगतनी होगी. उनकी इस दरबार में खातिरदारी होगी, अच्छी तरह से खातिरदारी होगी. ऐसे खातिरदारी होगी आने वाली सदियों तक दुनिया याद रखेगी. ते काय आमची खातिरदारी करणार? तसे वचकुनच आहेत. इकडं पहा जरा. इकडं पहा. मग हे काय? यात काही विशेष नाही वहिनी साहेब. अहो, तालीम खान्यात सुद्धा एवढी रांगोळी देहावर उमटतेच. त्याचं कुठं कौतिक करायचं? दादासाहेब कुठे आहेत? दरबारात गेलेत. पण आम्हाला तर बहादूरराजे एकटेच भेटलेत. अहो, ते तुमच्या काळजीपोटी इथं थांबलेत. बाकी अचलोजी राजे, राघोजी राजे आणि यशवंत राजे ते सुद्धा स्वारींबरोबर गेलेत दरबारात. अहो वहिनी साहेब, त्या दरबाराला काही अर्थच नाहीये. ती माणसं नाही, जनावर आहेत, जनावर. आणि ह्यात यशवंत राजांना आणायला नको होतं. किती कोळी उमर आहे त्यांची. आता स्वारींनी सांगितलं म्हणून घेऊन आलो. पण राखी दरबारात पेश केली की निघूच. आणि हो, शिवनेरीवरून आनंदी वार्ता आल्या आहेत. हो, काय सांगताय? आम्हालाही सांगा की. आत्ता नाही, जरा धीर धरा. हो, आम्ही सुद्धा खलित्यातूनच वाचलंय. आम्हालाही प्रत्यक्ष पाहायचंच आहे की. स्वारींना येऊ दे, मग त्यांच्याकडून आखो देखी ऐकू. आम्ही आत्ता काही सांगत नाही, आमच्याकडून अधिक उणं व्हायला नको ना, म्हणून. दादासाहेब लवकर या. अहो वहिनी साहेब आम्हाला म्हणजे काहीच सांगत नाहीयेत. अहो, आता तर यशवंत राजे सुद्धा अशी तक्रार करत नाहीत. तेही मोठे झालेत. जरा धीर धरा. यांना दरबारातून येऊ दे, मग सांगतीलच.
क्या है? आपकी शमशीर। क्या? हम अपनी शमशीर बाहर रख के दरबार में जाए? हम क्या पहली बार दरबार में कदम रख रहे हैं क्या? तुम पैदा भी नहीं हुए थे तब से हम यहाँ रूबरू है। आप बिल्कुल दुरुस्त फरमा रहे हैं, पर बादशाह हजरत साहब का फरमान। फरमान? सिर्फ हमारी शमशीर या पूरे खानदान की? सबको निहत्ता भेजने का हुक्म है। जिजा, तुम्ही इथे दरबारात? बादशाह, आम्ही राखी आणली होती. आबासाहेब, जिथल्या स्त्रियांच्या मनगटावर फक्त पुरुषी वासना भरलेले हात पडत असतील, त्या राखी कुणाला बांधणार? इथल्या तख्तापासून तुम्ही अशी उम्मीद करूच कशी शकता? तस्लीम, हमें जो नायाब चीज नजर करने वाले थे वो कहाँ है? कासिम खान कह रहे थे। जी हुजूर. कहाँ है शाहजी राजे? बताइए। कहाँ है शाहजी राजे? बताइए। आप साथ में लाने वाले थे। जी हुजूर. वो भी चाहते थे कि हमारे साथ आए, मगर दरिया खान रोहिला के संग वो जंग में आपकी वफादारी को नवाजने के लिए हुजूर ने एक तोहफा पेश किया है।
कफन हमारे लिए। काळ मोठा विचित्राने कठीण होत चाललाय. मन आणि माना हव्या तशा पिरगाळणाऱ्या सुलतानशाहीला न जुमानता आपल्याला आता एक व्हायला हवंय. आणि आम्ही दोघच नाही, आपण सगळेच मराठे सरदार एकत्र येत आहोत. हे पोटात दुखणारच असेल. पण तुम्ही अजून चाकरी करताय. आम्ही चाकरी सोडणारच होतो, पण तिचं आता तर तुमच्या काकासाहेबांना त्यांनी ओलीस ठेवलंय. आम्ही तुम्हाला शब्द देतोय, यापुढे तुम्ही आणि तुमच्या आऊसाहेब यांना काळजी करावी लागणार नाही. हा चंद्र हळूहळू मोठा होतो की नाही तसं. म्हणजे आपलं राज्य परत येणार? एवढ्यात नाही, पण येणार. त्यावेळी हा अंधार टिकणार नाही.
हिम्मत असेल तर आमच्या नजरेला नजर दे. ऐक, एक शूर पराक्रमी योद्धा त्याच्या परिवारासकट हकनाक मारला जातो. अरे ज्याने तुझ्यासाठी तळहातावर शीर घेऊन स्वतःच्या प्राणांची असंख्य वेळा बाजी लावली, त्याला फसवून मारताना शरम नाही आई? सांग, सांग काय गुन्हा होता त्यांचा? नशेत आहेस का बेहोशीचा जोश चढलाय? अरे भान हरपून जो बेहोशीत पट उधळलायस ना, तो पुन्हा मांडता येणार नाही. ये ध्यान में रखो. तू शुद्धीवर येशील तेव्हा तुला कळेल. तेव्हा स्वतःला जबाब दे आणि सांग, असा काय गुन्हा होता यांचा? एक बेवा तुम्हें बदुआ दे रही है. एका निष्ठावान सरदाराचं रक्त दगा करून या तख्तासमोर सांडवलं, ते तख्तच राहणार नाही. ज्या प्रकारे स्वारींना फसवून मारलं, तसंच फसवून तुला मारलं जाईल. ही सगळी शान शौकत धुळीला मिळेल आणि पुरी दुनिया हे सगळं होताना बघेल. निर्वंश होईल तुझा. हा एका पतिव्रतेचा शाप आहे. निर्वंश होईल. पुण्यांदा ही खबर नाही बोलली जाणार. बाजी, आम्हाला पुन्हा नीट ऐकायची आहे. आबासाहेबांनंतर तुम्ही काय म्हणालात हे आमच्या कानांपर्यंत आलंच नाही. लखुजीराज गेलं, त्यांच्या संग अचलोजीराज, राघोजीराज आणि यशवंतराज बी गेलं. कोण म्हणालात? यशवंतराजे? दत्ताजीराजांचं स्वार. अहो पण त्यांचा काय संबंध? दरबारात ह्या सगळ्यांना का मारले आणि आबासाहेब त्यांना घेऊन गेलेच का? राज, काळाचं एकदा अवतान आलं ना की माणूस तिथं वडला जातोयच बघा. मग तुम्ही त्याला कुठं बी अडवला असला ना तरी त्या येळी जिथं लिवलं असेल तिथं तो जाणारच. बाजी, त्यांच्या मनगटात समशेर पेळण्याची ताकद असते. त्यांच्या जुबानीत ही भाषा शोभत नाही. निर्णय कुणाचा होता तेवढंच सांगा. पातशहाचा की आणखी कुणाचा? हा, आता हुकूम पातशाच देणार, पण डाव साधला तो त्या फतरूड खानं. बेनं गावला असताना तर उलटा टांगून मिरच्याची धुरी दिली असती आणि मग सपासप कोरडे वडून तिखट मीठ चोळलं असतं. फतरूड कोण? हा, फतेह खान. तो आता सुटत नाही. बाजी, आमचं आणखीन एक काम कराल? तुम्ही स्वतः जिजाबाई साहेबांना ही खबर सांगा. आणखीन कोणी सांगून काही विपरीत झालं तर नकोच. आणि त्यांना सांगा, आम्ही याचा सूड नक्कीच घेऊ. ही मोहीम आटपून आम्ही आबासाहेबांच्या प्राणांचा सूड घेऊ. राज, त्यासनी ही खबर आधीच पावली, तुम्हासनीच आता समजली. अरे देवा, शंभू महादेवा, तूच सांभाळ. या अशा परिस्थितीत आम्ही जिजाबाई साहेबांच्या जवळ असायला हवं होतं. कशा असतील त्या याची कल्पनाच करवत नाही.
ज्यांनी आयुष्यभर आपलं आयुष्य तलवारीच्या टोकावर तोडलं, सीमेवरचा मुलूक म्हणजे जणू डोंगराच्या कड्यावरचा मुलूक. पण संकटांच्या वादळ वाऱ्यात सुद्धा ज्यांनी रयतेचं सुख पाहिलं, त्या आबासाहेब आणि दादासाहेबांना अशी वागणूक मिळावी त्यांनी कल्पना सुद्धा केली नसेल. 4 दिवसापूर्वी जर आम्हाला कोणी सांगितलं असतं की आम्ही या कार्यात हजर असू, तर आम्ही त्याला खोळ्यातच काढलं असतं. एवढे असं वाटत होतं की काळाचा फेरा आला. आणि बघा ना, आज आम्ही नातवाच्या कार्यात हजर आहोत. अहो, पण मग हे तर चांगलं कारण आहे. या कारणामुळे तुम्ही अस्वस्थ होणार नाही. हो जिजा, दुसरं कारण असं होतं की दिवा विजण्यापूर्वी मोठा होऊन फडफड करून दिसतो. आमचं इथं असणं ही त्या दिव्याची फडफड तर नसेल ना. तुम्हाला जाणवलं होतं आबासाहेब आधीच. आम्हाला हे मंजूर नाही आबासाहेब, आम्हाला हे मंजूर नाही. तुम्हाला सूड घ्यायचाय, याचा सूड तुम्हाला घ्यायचाय. जागृत देवस्थान आहे ना तुझं? मग हे सगळं उघड्या डोळ्यांनी कसं काय बघवतंय तुला? मुलुखाचं स्वातंत्र्य, संस्कृती पायाखाली तुडवली गेली. आया बहिणींच्या अब्रूलुटीचा हंबरडा फुटला, पण तुला काहीच कसं ऐकू गेलं नाही. रक्ताची नाती तटातट तुटताय. हे सगळं तू थांबवू शकत नाही. दत्ताजी दादासाहेबांचे पुत्र यशवंतराजे, किती कोवळी उमर, काय गुन्हा होता त्यांचा की सगळ्यांच्या जीवाचा निवेद मागून घेतलाय? एवढे तळतळते आक्रोश ऐकू येत नाहीयेत का तुला? उघड की बाई, दार उघड आता. राम होऊन रावणाला मारलंस, कृष्ण होऊन कंसाला ठेचलंस, नृसिंह होऊन हिरण्यकश्यपूला फाडलंस. या
त्या पुराणातल्या गोष्टी पुन्हा प्रत्यक्षात आण, तरच आम्ही तुझ्यावर विश्वास करू. ऐकू येत आहे का तुला? नाही, हे नाही ऐकू येणार तुला, कारण आता तुला ऐकायला येतात फक्त शोक आणि आक्रोश. त्याचीच सवय केलीयस आणि तू केलीयस म्हणून रयतेला झालीये. बदलती सवय. हे शिवाई देवी, तुझ्यातच दिसते दुर्गा, तुझ्यातच जाणवते रेणुका, तुझ्यातच वसलीये तुळजा आणि हो तुझ्यातच सामावल्यात अंबा जगदंबा. आम्हाला वर दे, आम्हाला पुत्र हवा. आम्हाला पुत्र हवाय जो या गिधाडांचा काळ ठरेल. त्याला तुझं नाव दे, पण आता दार उघड. दार उघड बाय, दार उघड. दार उघड बाय, दार उघड. तुम्ही आलात आणि जीवात जीव आला. म्हटलं माघारी परतून येताय की नाही. सिंदखेडातून आमचा पाय निघत नव्हता. आम्ही तिथून निघताना आत्याबाई, आम्ही जशा 4 मासांपूर्वी त्यांना भेटायला गेलो होतो ना, अगदी तशाच होत्या. काय ताट बाणा होता म्हाळसाबाईंचा. खरं सांगू का, कुंकू असेपर्यंत काय तो बाणा असतो, मग सगळी रया जाते. बहरलेलं झाड वाळून गेल्यानंतर कसं दिसावं, तशी अगदी स्त्री दिसते. पण आमच्या आत्याबाई वेगळ्या आहेत. तुमच्याकडे मन मोकळं केलं असेल ना. आमच्या आत्याबाई अजिबात बाहेरून तसं दाखवणार नाहीत. पण आमच्या मधल्या बाई मनात साठवून न ठेवणाऱ्या, त्या बोलून तरी मोकळ्या झाल्या. आत्याबाई तोल ढळू न देणाऱ्या. सगळ्या भावना जणू त्यांनी कुलूप बंद करून ठेवल्या. तेच तर सहन होत नाही ना. आणि आम्हाला बोलल्याशिवाय कळतच नाही. आता तुम्ही आलायत ना, तुमच्या सुनबाईंकडे जरा बघा. हा नाही, तिथे अपुऱ्याच पडल्या असू आम्ही, तुम्हालाच कळेल काय ते. विषय बदलण्यासाठी बोलताय ना, कळतं आम्हाला. पण खरं सांगू का, आम्हाला यायचंच नव्हतं. यावं लागलं, भाग पडलं. म्हणजे आम्ही जिजाबाईंसाठी चाललो. जे 4 वेळा झालं ते होऊ नये म्हणून. संभाजीराजांनंतर स्वराज्याच्या धामधुमीत 4 मुलं गेली. आता हे 6वं. या बाळाच्या बाबतीत तरी काही अघटित घडू नये असं वाटतं. हे एकदा सुरळीत पार पडलं की आम्ही डोळे मिटायला मोकळ्या. काही काळजी करू नका तुम्ही. अहो, शिवाई देवी आहे पाठीशी. ती काहीही विपरीत घडू देणार नाही. अहो, म्हणून तर जिजाबाईंना तिने इथे आणलं. तिचा आशीर्वाद नक्की मिळणार बघा. तुम्ही म्हणता अगदी तसंच होऊ दे.
आम्ही हीच प्रार्थना करतो. बोला. आम्ही तुमच्या मैत्रीण आहोत असं म्हणाल होतात ना? आम्हाला ठाऊक आहे हा लहान तोंडी मोठा घास आहे, पण जे तुम्ही सांगितलंय त्याची याद करून दिली तर चालेल? कसली याद? त्या दिवशी तुम्ही म्हणाला होतात ना, स्वारींना आम्ही उंच उंच झोका घ्यायला शिकवणार होतो, ते राहिलंच ना? आता कधी शिकवणार? ते आल्यावर. तोवर आम्ही काय करणार? तोवर तुम्ही अशी एक गोष्ट शिका की तुमची स्वारी आल्यावर तुम्ही त्यांना दाखवू शकता आणि ती बघितल्यावर तुमची स्वारी चकित होईल. असं काय आहे ज्याने ते चकित होतील? तलवार चालवणं. ते जर तुम्ही शिकलात तर तुमची स्वारी चकित होईल. आमची मैत्रीण शोभता. हा आता समशेर चालवणं. तुम्ही आम्हाला शब्द दिला होता की स्वारी येईपर्यंत तुम्ही आम्हाला शिकवाल. हो, आम्ही गोमाजी काकांना सांगतो. नाही, आम्हाला तुमच्याकडून शिकायचंय. हट्टी आहात तुमच्यासारख्याच. हा चला. या. आता कशा? आम्हाला खूप आनंद झालाय. तुम्ही आमचं ऐकलं. समशेर उपसल्यानंतर बोलायचं नसतं. चला, वार करा. एक सांगू? सांगतो ना. एकच सांगा. अशी समशेर उचलून तुम्ही खूप म्हणजे खूप देखण्या वाटता. आम्ही डोळे मिटले असले तरी तुम्ही अशाच आमच्या समोर येतात. हा चला चला या. काय झालं असले?
जिजा सावकाश सावकाश या. जिजा सावकाश बसा बसा सावकाश सबर. थोडा धीर धरा. शंभू महादेवाचं नाव घ्या बरं. जिजा थोडी कळ सुचा. काळजी करू नका हा. होईल होईल सगळं व्यवस्थित. जिजा कसनी नको त्रास देऊस आणि त्या नाही सहन करणार. कैलास राणा जिजांची ही 6वी वेळ. याआधी एवढा कधी त्रास झाला नाही. आताच का होतोय? हो हो अहो आम्ही ह्यांना सांगितलं होतं शिवाई देवी जागृत आहेत. आता ह्यांनी मागणंच असं मागितलं तर काय होणार? काय? अहो या म्हणाल्या कन्या असशील तर असुरमर्दिनी दुर्गा हो. पुत्र असशील तर संहार करता शिव हो. आम्ही शिवाई देवीकडे जातो, पदर पसरतो, नाक घासतो. तर यांनी पदरात निखारेच मागितलेत म्हटल्यानंतर काय? अहो बाळणपण म्हणजे बाईचा दुसरा जन्म आणि त्यात हे असं मागणं म्हटल्यानंतर थांबात आम्ही जाऊन येतो. नाही नाही सासूबाई साहेब, तुमच्या पोटी जर देव जन्माला येणार असेल, मुलखाला आधार मिळणार असेल, नवा सूर्य उगवणार असेल तर असे 10 जन्म आम्ही ओवाळून टाकायला तयार आहोत. थोडी कळसोसा, थोडी कळसोसा. शिवाई देवी तुमचं मागणं पूर्ण करेल. अरे शिवाई देवी, आधी हे दिव्य पार पडण्यासाठी बळ दे. आई शिवाई देवी, त्याला साकडं समज नाही तर भीक समज. बरी इच्छा पुरी कर. त्यावेळी तुझा आशीर्वाद होणाऱ्या बाळासंग असू दे. डोळा मिटू नका राणीसा. लावा आणि जोर लावा जरा. लावा. जरा धीर धरा. हो अहो यांना ग्लानी येऊ लागली आहे. जिजा धीर सोडू नका बरं. डोळे उघडा, डोळे उघडा जिजा. उठा. अहो वैद्यबुवांना सांगायला हवं.
राजा, तुम्हाला आणि तुमच्या बाळाला काही कमी पडणार नाही याची जातीने आम्ही दखल घेऊ. तुमच्या बाळाला आम्ही तयार करू. मग बघा कशी समशेर चालवेल ते. आपला मुलूक म्हणजे आपलं राज्य. चाकरी करायचीच आहे तर आपल्या राज्याची करू, दुसऱ्यांच्या राज्याची कशाला? स्वराज्याचं स्वप्न आम्ही काल परवा पाहिलं नाही. आपल्याच मालकीच्या ठिकाणी आपणच चाकरासारखं राबायचं. याच्या विरुद्ध कुणीच आवाज उठवला नाही म्हणून आपण उठवायचा नाही. असाच विचार जर प्रत्येकानं केला तर या गुलामीच्या चक्रातून आपण कधीच बाहेर येऊ शकणार नाही. आधी आपलं राज्य, आधी स्वराज्य, मग सुबत्ता. रक्त आणि घाम गाळून स्वराज्याचे ठाई सेवा रुजू करायची शपथ आम्ही आणि सकळ सौभाग्य मंडित जिजाबाई शहाजीराजे भोसले उभयता बेलपत्र वाहून घेत आहोत. आजपासून आपलं स्वतंत्र राज्य आपण घोषित करत आहोत. पुन्हा बेचिराग करा, गाढवाचा नांगर फिरवा. काही पक्षी राखेतून जन्म घेतात आणि पुन्हा भरारी घेतात. आपण सुद्धा तशीच भरारी घ्यायची. मांगल्याची जपणूक करायची असेल तर शिवाई देवीला जन्म घ्यायलाच हवा. आणि आमचा तर हट्ट आहे तो आमच्याच पोटी घ्यायला हवा. कन्या असशील तर असुरमर्दिनी दुर्गा हो, पुत्र असशील तर संहार करता शिव हो. सृजन आणि संहाराचा मेळ घाल. आम्हाला हे मंजूर नाही. आबासाहेब, आम्हाला हे मंजूर नाही. तुम्हाला सूड घ्यायचा आहे, याचा सूड तुम्हाला घ्यायचा आहे. वैद्यबुवा म्हणाले जिजाबाईंना काही होणार नाही, काळजी करू नका. पण बाळ बाळाचं काय? अहो बोला ना, बाळाचं काय? बाळाचं काही सांगता येत नाही. पण जिजाबाईंना काही होणार नाही. म्हणजे 4 गेले तसं हे 5वंही. शंभू महादेवा, जिजाबाईंच्याच नशिबी का हे आणतोस? थोरल्याबाई साहेब, बाळराज आलं. आणि जिजाका भी सुखरूप आहे ती. कैलास राणा, शंभू महादेवा. राज राज ओ राज, मुलगा झाला मुलगा. अरे काय सांगतोस काय? आई शिवाई देवीची कृपा. अरे नौबत्ती झोडू द्या, तो फलाबत्ती द्या. जी
आम्हाला पुत्र हवाय जो या गिधाडांचा काळ ठरेल. त्याला तुझं नाव दे. शिवाई देवीनं आमचं मागणं पूर्ण केलंय. आता आम्ही तिला दिलेला शब्द पूर्ण करणार. आज तुमच्यामुळे आम्हाला आमची जिजा आणि बाळराजे दिसणार. घ्या. या आता. आज बाळराजे तुम्हालाही दिसणार नाहीत आणि आम्हालाही. का बरं? अहो ते दिसायला डोळे तर कोरडे हवेत ना. भरल्या डोळ्यांनी कसे दिसतील? खरं. बाई बाई बाई, काय झालं? अहो अहो चेहरा तर बघा यांचा. बाळणपण म्हणजे बाईचा दुसरा जन्म असतो. त्यानंतर बाईला किती थकवा येतो. पण चेहऱ्यावर काही शिणवठा आहे का त्यांच्या? मागमूस सुद्धा नाहीये. खरंय हो. जिजा, एवढ्या यातना सहन केल्या, पण चेहऱ्यावरचा उत्साह तर बघा. आमच्या स्वारींच्या हाताशी कुटुंबातला आणखी एक माणूस आलं. म्हणजे स्वराज्याच्या संकल्पात सगळ्या मराठ्यांना एकत्र आणायचा आमच्या स्वारींनी बेत आखलाय. या कामात हातभार लावायला आम्ही आलोय असं बाळराजे म्हणतायत. ते असू दे, आधी द्या आमच्याकडे. अगं बाई, पाहिलं किती राजस दिसतायत ते. हो तर. बयो, जिजाबाईंची आणि बाळराजांची दृष्ट उतरवून टाकायला सांगा. हो बरं का बाळराजे, आम्ही तुमच्या थोरल्या आऊसाहेब. तुमच्या आऊसाहेब तुम्हाला लगोलग मोहिमेवर पाठवतील. त्यांना सरळ नाही म्हणून सांगा. काय? बाजी राजे बघा तरी, बाजी माघारी फिरले की काय? त्यांच्याच घोडीचा आवाज वाटतोय. आबासाहेब, तुमचा अंदाज खरा ठरला तर बाजी काका चालेत. बाजी? बाजी माघारी फिरला, पाय उतार झाला, काही खास खबर? का नाही राज. आपले संभाजी राज आता दादासाहेब झाले. ती शिवनेरी गडावर बाळराजे आलेत. अहो त्याचीच ही साखरेची थैली घेऊन यो जगने आलाय. आम्ही दादासाहेब झालो, आम्हाला खरंच खूप आनंद झालाय. जगन इकडे या. हे घ्या कडा. संभाजीराजे, तुम्हाला देखील आनंदाची खबर मिळाली आहे. तुम्ही देखील काहीतरी बक्षीस द्या बघू. आम्ही काय देऊ? तुम्हाला जेवढा मोठा आनंद झाला असेल तेवढं मोठं बक्षीस. बाजी, फौजेत साखऱ्या वाटायला सांगा आणि खबर द्या. बाळराजांच्या पायगुणानं सारं काही व्यवस्थितच होणार.
पण आबासाहेब आपण शिवनेरीवर जायचं ना? मोहीम सोडून नाही. बाजींना विचारा. मोहिमेवर असताना साध्या शिपायाच्या आयुष्यात देखील आनंदाचे प्रसंग येतात. प्रत्येकाला घरी जावंसं वाटतं. बाजी सोडतात का? नाही. कारण मोहिमेवर असताना मोहीम महत्वाची. हो, पण बाजी काका आपल्याला जाऊ देतील हो ना बाजी काका? संभाजीराजे बाजी पाठवतील तरी आम्ही नाही म्हणतो. का? खबर द्यायला आलेल्या माणसाला सुद्धा आपण रिकाम्या हाताने पाठवत नाही. आणि शिवनेरीवर तुम्ही रिकाम्या हाताने जाणार? काहीतरी खास नको का न्यायला? आताच्या आता सोनदेवांना गाठा आणि तुम्हीच ठरवा काय काय करता येईल. जा. त्या लहानग्या जीवाला समजवलं, पण मला बी अजून कळलेलं नाही राजा आपण का नाही जायचं शिवनेरीवर. बाजी तुमच्याही लक्षात नाही आलं? लखुजी राजांच्या वधाचा सूड घेतल्याशिवाय आम्ही जिजाबाईंना तोंड कसं दाखवू? नाही, याचा जबाब आमच्याकडे नाही. निजामशहाला अद्दल घडवलीच पाहिजे, त्याशिवाय नाही. ही सगळी शान शौकत धुळीला मिळेल. निर्वंश होईल तुझा. गुजराजे, माफ करो हमें, हमारी गलती हुई हमारी, माफ कीजिए. ये बद्दुआ हमें चैन से जीने नहीं देती. लखोजी राजे, माफ कीजिए. इन्हें कितना भी नशा दो, दिमाग से मरहूम लखोजी की बेवा जाती ही नहीं. बद्दुआ दी है ना, कैसे जाएगी? दिन ब दिन खुद को कोसते रहते हैं. बकवास है ये सब. आप क्या बदला चुकाने के लिए लखोजी राजे फिर से जन्म लेंगे? वो किसी भी जरिए फिर से जन्म ले भी सकते हैं. सुना है उनके यहाँ शाहजी को बेटा हुआ है. ये जाकर इस पागल को मत बताना, वरना इसे सिर्फ ये दिखाई देगा कि शाहजी राजे का बेटा हमारी मौत बनकर आया है. हुजूर, बादशाह ने आपको बुलाया है. हुजूर, आपने याद किया? जी. मराठा बारगिर इकट्ठा करो, वही हमारे मुस्तकबिल होंगे. जाओ. जी हुजूर. ये तरकीब अच्छी है. बादशाह ने बुलाया है करके सबको बुलाऊंगा यहां पे, और एक एक करके सबको मार दूंगा. एक एक को मारकर एक दिन शाहजी राजे को ही मार दूंगा. सबक मिलना चाहिए. राजांना साखऱ्या पाठवल्या बर का? खूप आनंद झाला असेल. पण तरी ते येणार नाहीत. शहाजी राजे आले नाहीत याची सल तुमच्या मनात असणं अगदी साहजिक आहे. सल नाही, समशेर ज्ञानबंद राहून तिला गंज लागण्यापेक्षा ती स्वराज्यासाठी चालते याचा आनंदच आहे. पण आम्हाला तर तुमचे शब्द वेगळे जाणवले. आम्ही म्हटलं ते येणार नाही ह्याचं कारण स्वराज्य, शिवनेरी, झुंज ह्यातलं काहीच नाही.
आम्ही जाणतो ते आमच्यामुळेच येणार नाही. म्हणजे निजामाच्या दरबारात आमच्या आबासाहेबांचा आणि दादासाहेबांचा फसवणुकीनं जो वध केला त्याचा सूड घेतल्याशिवाय ते आम्हाला सामोरे येणार नाही. तुम्ही अजूनही ते धरून ठेवलंय? आम्ही ते विसरूही शकत नाही आणि बाजूलाही ठेवू शकत नाही. बघा दिसतायत ना हसताना. हो. सासूबाई साहेबांची फारच काळजी आहे. मोठी मैत्रीण असं म्हणत होत्या, मग दिली एक चापट. म्हटलं सासूबाईंना कसल्या मैत्रीण म्हणताय? अहो आम्हीच म्हटलं होतं त्यांना. ताबाई जाऊबाई साहेब जशा आमच्यासाठी होत्या तसंच आम्ही सुद्धा यांच्यासाठी असू. अगदी थोरल्या मैत्रिणीसारख्या, हो की नाही? हो. सकाळी तलवार शिकताना कळा सुरू झाल्या यांना, तेव्हापासून घाबरून रडत बसल्या होत्या. म्हणून दाखवायला घेऊन आले. बघा झालं समाधान. चला चला आता बाहेर. अहो अहो त्यांना धाकल्या दिरांना बघायचं असेल, हो ना? हो. या या पुढे या या. हात नाही लावायचा, लांबूनच बघायचं. सगळं रीतीला धरून कौतुकानं करताय. अहो आता विहीण बाई आहोत ना, मग करायलाच हवं. आता केल्याचं कसलं कौतुक हो. बरं रीतीवरून आठवलं, उद्या सकाळी उपाध्ये येणार आहेत आणि बाळराजांची कुंडली मांडणार आहेत. जिजाबाई या पुढे या, कुंडली मांडतायत. शिवाई देवीनं कौल दिलाच आहे, आम्हाला खात्री आहे. बाकी अवघं शुभच असणार. शिवाई देवीने शिक्का उमटवलाच आहे. उपाध्ये गुरुजी मोर्तब करणार असंच म्हणा ना. नाही, पण तरीही आम्हाला ऐकायचं आहे. एवढा वेळ का लागतोय? मला बी तेच वाटलं. गुरुजी काय दिसतंय? आजवर कुठल्याही पत्रिकेत पाहिलं नाही, ऐकलं नाही असा योग बघतोय. म्हणजे चांगलंच ना? चांगले. अहो चक्रवर्ती राजांची कुंडली आहे. अवघ्या जगतात कीर्ती दुमदुमेल. साम्राज्याचे वैभव शून्यातून उभे करू शकतील. मागील आणि पुढील पिढ्यांना अभिमानाने नाव मिरवता येईल असा राजयोग आहे. सगळं अनुकूल आहे. उच्चेचे 5-5 ग्रह हात जोडून एकत्र आले आहेत. ग्रह म्हणू नका, नक्षत्र म्हणू नका, तारे, घटका, फळे सगळं शुभ गाठलंय. जणू सगळ्यांनी इतकी वर्ष वाट पाहिली होती. गुरुजी आम्हाला समजेल अशा भाषेत सांगा. नीती, धृती, कीर्ती, भक्ती, शक्ती, विद्या आणि प्रीती या बाराजांच्या भोवती पाणी भरतील. जिजाबाई ऐकताय ना काय काय सांगतायत ते? आता त्यांचा जीव शांत झाला असेल.
हो ना? अवघ्यांना शांत करण्याचा आशीर्वाद बाळराजांकडे उपजत आहे. फक्त माणसं नाहीत, जनावरं, झाडे, नद्या, सह्याद्रीचे कडे, दुर्ग सगळ्यांनाच बाळराजे शांत करतील. म्हणजे आपला मुलूक बस हेच तर मागणं होतं. आप बस ताकते रह गए रणदुल्ला खां। आपको क्या लगा शाहजी खुद ब खुद चलकर आपके सामने हाजिर हो जाएगा? नहीं हुजूर, पर अल्लाह ताला खफा हो गए, कोई मौका हाथ नहीं आया। हमें भरोसा है रणदुल्ला खां। अब आप निजाम शाही की ओर देखिए, क्योंकि लखूजी राजे मारे जाने के बाद वहां कोई जाबाज मोहरा नजर नहीं आ रहा। और आप पंडित जी, आपको क्या लगा एक पूना लूट लिया तो जिंदगी भर का काम हो गया? जी हुजूर। बोलिए बोलिए, कुछ कहना चाह रहे हैं आप? अर्जी है हुजूर, कुतुब शाही की ओर हमारा जाना मुनासिब होगा। वो हम तय करेंगे। फिलहाल तो हमें निजाम शाही का सूरज डूबता हुआ नजर आ रहा है, तो पहले उनका ख्याल करते हैं। जी हुजूर। हुजूर, बादशाह हजरत की आजमत कायम रहे। हुजूर, एक खबर लेके आया हूं। आप खुद? हाँ हुजूर, खबर ही वैसी है। खुर्रम शाहजहां दक्कन की ओर आ रहा है। या खुदा, खुर्रम शाहजहां को रोकना बहुत ही मुश्किल है। शाहजी राजे हमारे साथ होते तो ये काम आसान होता। मुगलों को रोकना बस वही जानते हैं। ऐसा कुछ नहीं है पंडित जी, ये मर्तबा हम भी रखते हैं, बस कभी मौका नहीं मिला। रणदुल्ला खां, आप निजाम शाही की ओर देखिए। पंडित जी, आप शाहजी राजे की ओर जाइए और देखिए उनका क्या कहना है। जी हुजूर। जाइए। फिर तो वह हवा में ही जाएंगे। क्या कहा आपने? हुजूर, हुजूर, पंडित जी ने जो बात कही वो पूरी तरह सच नहीं है। लेकिन पूरी तरह झूठ भी तो नहीं है बाजीराजे। आप मायूस क्यों हो रहे हैं? अगर शाहजी राजे मुगलों को रोकेंगे तो उन्हें रोकने का काम आप ही तो कर सकते हैं, हमें यकीन है। जाइए, आप अपनी ताकत बढ़ाइए, अपने मराठा सरदारों को इकट्ठा कीजिए। जाइए। हुजूर, तुम्ही सांगाल तशी पूजा करू आपण। आम्ही काय सांगावं, इथली जी रीत असेल तसंच करू। पाचवीची पूजा इथे काय किंवा वेरुळात काय, पूजेत फार फरक नसणार। अहो, फरक छोटेच असतील पण महत्वाचे असतील, म्हणून तर एकाहून एक तेजस्वी रत्न उपसतायत तुमच्या कुळात। तुम्ही सांगाल ते आणू आपण। बर, म्हणजे बघा, माती, त्यानंतर घोड्याचा केस, हां, त्यानंतर मुद्रा, मोहरा, शस्त्र, राजभूषण, हे सगळं मला असं वाटतं तुमच्याकडेही असेलच की। सांगताय ना? गोदाकडनं मी तयारी करूनच घेते ना। तुम्ही पाचवीच्या पूजेचा घोर लावून घेऊच नका।
आम्ही बघतो ते. तुम्ही नेहमीसारखं आलात आणि काही बोललात नाहीत, नुसतेच गप्प गप्प राहिलात. त्यामुळे थोरल्या बाईंची परिस्थिती अवघड झाली. परिस्थिती इतकी नाजूक झाली की काय बोलावं तेच कळेना. कसली नाजूक परिस्थिती? दिल्लीचा शहाजहा पातशाह दक्षिणेत येतोय. अगो बाई, मग आता? शिवाई देवीच्या मनात असेल तेच होईल. अहो पण तुम्हाला कोणी काही करणार नाही. तिकडे तुमच्याविषयी मत चांगलंच आहे. ह्या मोठ्या लोकांचे कान हलके असतात, वाऱ्याचा सुद्धा ऐकतात आणि आपल्या परीने त्याचा अर्थ लावतात. शहाजी राजांचं कुटुंब इथे आहे, त्याचा काय अर्थ लावतील काही सांगता येत नाही. उगीच त्यामुळे काही गोंधळ व्हायला नको. आपण शिवाई देवीला कौल लावू, साकडं घालू, सांगू काहीही कर पण विपरीत काही घडून देऊ नकोस. आता तेच करू शकतो, बाकी काय करणार. आपण जबाबदारी घेतली आहे ती आता पार पाडायलाच पाहिजे. अय्या, हे काय काय आहे? तुम्हाला थोरल्या बाईसाहेब सांगतील आणि त्या जे सांगतायत ना ते नीट लक्षात ठेवा. हा जयंती, ती आहे माती. माती म्हणजे मुलखाचं प्रतीक. ते आहेत घोड्याचे केस. ते म्हणजे आपली फौज, आपली ताकद. ते आहेत मोहरा. मोहरा म्हणजे दौलत आणि ती आहे मुद्रा. मुद्रा म्हणजे अधिकार. ती राजभूषण आणि शस्त्र. या सगळ्याची पूजा करायची असते. हे सगळं आपल्या बाळराजांना अखंड मिळावं म्हणून याची पूजा करायची.